पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेला उमेदवार उभा केले। बऱ्याच जणांना वाटलं की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं कार्ड चालणार नाहीये, परंतु हुशारीने अनुभवाने बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं काम केलं आणि ज्याला आयुष्यामध्ये कधी उमेदवारी दिली नाहीये त्या पालातल्या छपरातल्या गावकोसाच्या माणसाच्या बाहेरला उमेदवारी दिली या ठिकाणी। महाराष्ट्रामध्ये क्या झालं? आज या ठिकाणी शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबांची, दुसरी शिवसेना आहे एकनाथ शिंदे साहेबांची, दोन राष्ट्रवादी आहेत, एक अजित पवार साहेबांची, दुसरी राष्ट्रवादी आहे शरद पवार साहेबांची। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये काय झालं? पाण्यासारखा पैसा ह्या पक्षाने वाटला, परंतु 25च्या पुढे आकडा गेला नाहीये। परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी गरीबातल्या गरीब उमेदवारांना इथल्या तेलाला, साळ्याला, माळ्याला, धनगराला, इथल्या वडऱ्याला, तिरमल्याला, कायकड्याला, पारद्याला, कोलाट्याला उमेदवार दिल्या आणि चारही पक्षाला चितपट केलं आणि 104 चा आकडा घातला। ही वंचित बहुजन आघाडीची करामत आहे। खरं तर तुमच्या पुणेकरांचं अभिनंदन करतोय। त्याचं कारण असं आहे की जसे तेलंग साहेब असतील, अडगड अरविंद ताडे साहेब असतील, विशाल गवळे असतील, बाकीचे सर्व सहकारी आहेत। काय जादूची काढी फिरली मला माहिती नाहीये, परंतु आज पुणे शहरामध्ये 7च्या वर उमेदवार दिले। किती? 7। अरे बाकीच्या प्रस्थापित पक्षाला या देशामध्ये गेली 75 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आहे त्या काँग्रेसला जमलं नाही तर तुम्ही केलं। माझी विनंती, जोरदार टाळ्या वाजवण्याचं अभिनंदन करा। अरे तुम्ही काय मला काय सांडू पांडू समजता काय? बरोबर आहे, इकडे काँग्रेस सेक्युलरिझम सांगताय, इथल्या पुण्यातल्या काँग्रेस मधल्या सगळ्या पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे, अरे तुम्ही आम्हाला बी टीम म्हणतात, अरे छक मारेनं तुम्ही खरी बी टीम आहे। त्याचं कारण असं आहे की तुमच्या मनसेसोबत कुठल्या मुद्द्यावर युती आहे ते जाहीर करावं। अरे आम्ही तुम्हाला सांगितलं इथलं भाजपचा रथ थांबवायचा आहे, भाजपला सत्तेपासून थांबवायचंय। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब महाराष्ट्रामध्ये सांगतायत, जामखेडला काँग्रेस बरोबर युती होती, मुंबईला होती, लातूरला होती, मग इथं काय तुम्हाला मर्यादेचा गोळा उठला काय? काय राजकारण आहे तुमचं? काय अंधारातली भानगड आहे? भाजपने काँग्रेसला दम दिला, अरे तुम्ही मर्दानो गप बसलात आणि 1 मिनिटामध्ये तुम्ही मनसेबरोबर युती केली आहे। अरे निधड्या छातीच्या माझे वाद आहे त्या ठिकाणी आहे। तुम्ही या ना त्यांना काही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तमाम पुणे शहरामध्ये 60 उमेदवार दिले आणि उच्चांक केला, सगळ्या जातीच्या माणसाला उमेदवारी दिली आहे। बघूया आता घोडाने मैदान जवळ आहे। मला बऱ्याच जणांनी सांगितलं ह्या वस्तीमध्ये दहशत आहे, तिथल्या पुढऱ्यांना माझं आव्हान आहे, माझं नाव आहे अरुण जाधव, माझं नाव अरुण जाधव आहे। मी 18 पकड मधल्या 42 जाती सोबत काम करतो। इथला रामूशी असन, ठाकर असन, राजपूत असन, इथला भिल असन, पारधी असन, इथला कंदार भाट असन, गुन्हेगारातल्या गुन्हेगार जातीचा मी पुढारी, लक्षात ठेवा। तुमच्या आणि माझी गाठ आहे। महाराष्ट्रातल्या कुठल्याही तुकड्याला भेट नाही आम्ही। आमच्या पाठीमागे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, आम्ही कुणाच्या बापाला भेट नाही। अरे त्या मोदी फुदीला भेट नाही तर तुम्ही कोण करणार तुकडे? कार्यकर्त्याला दम द्यायचं काम करायचं नाहीये। अजून आमचा हिसका माहिती नाहीये, वंचित बहुजन आघाडीचा हिसका याद राखा। सगळे रामोशी गावात घुसवीन, सगळे पारधी गावात घुसवीन, तुम्हाला पालता पालता बुरी आली होईल। माझ्या नादी लागायचं नाही कोणी। लोकांना सोपं वाटतंय, वंचित जामखेडचा झटका बघितला कसा मुळा घातला, किती पैसे घातले मला पाडायला, म्हणले गॅस टाकी निवडून यायचं नाही,
कुठ्याच्या खुर्चीच्या खाली गॅस टाकी लावल्याने वायसर सोडून दिला. त्यांना वाटलंच नाही निवडून येतील काय. मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा दबदबा आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर फिरतायत, सुजाताला फिरतायत, इथल्या प्रत्येक दलित आदिवासी भटक्यांना, ओबीसींना, इथल्या तेलाला, माळ्याला, साळ्याला, कुंभाराला, पलटाला सत्ता देण्यासाठी बाळासाहेब रात्रंदिवस फिरतायत. अरे तुम्ही कोण? आमच्या ठिकाणी विशाल भाऊनी सांगितलं की मांगाला फसवलं. विशाल भाऊ, मांगाला असं तसं नाही फसवलं. पीसीपीनी खड्डा घेताना मांगाला पूर्ण त्याच्यामध्ये. इथल्या मातां समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे, इथल्या मुस्लिम समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे. अरे इथली भाजप औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करायला निघाली होतीये. लक्षात ठेवा मुस्लिम समाजाने. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तिथं चादर चढवाय गेले आणि बाकीचे पंचायत सगळे पळून गेले. हिंमत लागतीये, दहशत लागतीये. त्या आंबेडकर घराणं इथल्या वडऱ्यासाठी रस्त्यावरती आहे. माझ्यासारख्या नातवानीच्या कोलाऱ्याच्या पोराच्या पाठीमागे उभा आहे. नांदेड मध्ये वैद्याच्या पाठीमागे बाळासाहेब उभा राहिले. अनेक ठिकाणी पारजाचे नगरसेवक आले. काँग्रेस म्हणाले माझं आव्हान आहे, भाजपला माझं आव्हान आहे की अरे काम करायचं तर कसं करायचं, त्या बाळासाहेबांच्या शाळेत येऊन शिका कसं काम करावं लागतंय. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी गप्पा मारायच्या, हिंदू हिंदू म्हणून वाढायचं. अरे कोलटी पण हिंदू आहे ना, इथल्या वडरी पण हिंदू आहे ना, इथल्या मर्यावाला सुद्धा हिंदू आहे, तिली माळी साडी नावी सुतार परिणी सुद्धा हिंदू आहे. मग का रे ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळेस काय तुमच्या तोंडामध्ये काय गेलं होतं का? ओबीसीचं आरक्षण चालू झालं गेलं त्यावेळेस भाजप काय बोलली नाहीये, ते पण हिंदू आहेत. ज्यावेळेस हिंदूच्या मुलीवर अत्याचार होतो त्यावेळेस बोलत नाहीये आणि निवडणुका आल्या की देवळाचा मुद्दा काढते, दुसरा मुद्दाच नाही. लोक जोडेने मारते, ह्याला दुसरं काही जमतच नाही, काही येतच नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, तमाम जातीची दिशाभूल करताय. इथला ओबीसी असेल, इथला आदिवासी असेल, इथला भटका असेल, आता जागा झालाय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत म्हणून तर पुणे शहरामध्ये 60 उमेदवार दिले. 60 किती दिले? 60. बाकीचे सेक्युलर पक्ष, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आहेत. मी प्रियदर्शी तेलंगला विचारलं सरांना की त्यांनी काय उभं केलंय, त्यांच्या हातात आलं भुसकाट. वंचितचे सत्ता नसताना सुद्धा 60 उमेदवार दिले. एकनाथ शिंदेना 60 उमेदवार देताना आले, अजित पवारांना सुद्धा 60 उमेदवार देताना आले. बाकीच्या तर नंतरचा हिशोब बघू. काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, हे जगाची परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी पायाला भिंगरी लावून फिरताय. कुणासाठी फिरताय? इथल्या भटक्यांसाठी फिरताय. तमाम या वार्डातल्या सगळ्या भटक्याला माझी विनंती आहे, तुमचा नेता कोणी नाहीये, तुमचा पोशिंदा कोणी नाहीये, तुमचं आरक्षण करता कोणी नाहीये, तुम्हाला सत्ता कोणी देणार नाहीये. एकमेव नेते देते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आम्हाला धन्य देते आणि त्यांचे सगळे सैनिक या ठिकाणी बसलेले आहेत. म्हणून आपल्याला सगळ्याला उद्याच्या महानगरपालिकेमध्ये त्या आमच्या भगिनींना पाठवायचं आहे. 2च गेले तरी सगळेच गेले तर काय पंचायत होईल माहित नाही तुमची. जसं गावात एक पार्टी घुसला सगळं गाव जागा राहतं, रातभर पोलिस चिठ्ठ्या फुकतेत आणि आम्ही सगळे जर गेलो तर मला वाटतं ह्यांना फाशी घ्यायची पाळी गेली त्या ठिकाणी. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीला सगळ्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की आता इथून पुढे शेजारी पाजारी पाहुण्या आवळ्याला सगळ्या मित्राला नातेवाईकाला सांगा प्रत्येकाने थांब मतदान गोळा करायचा. माणसं गेलं पाहिजे, सत्यात गेलं पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये गेलं पाहिजे.